ते महत्वाची बातमी नाशिकची आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। कारण नाशिकमधून वाहणाऱ्या दक्षिण गंगा अशी ओळख असणाऱ्या गोदावरी नदीचं पाणी गुड टू एक्सलंट असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलाय। या अहवालामुळे नाशिककरांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे। गुड टू एक्सलंट म्हणजे मिनरल वॉटर असा अर्थ होतो, पण गोदावरी नदीत अनेक ठिकाणी दूषित पाणी मिसळलं जात असल्याची ओरड नाशिककरांनी अनेकदा केलेली आहे। त्याचबरोबर नदीमध्ये ठिकठिकाणी पाणवेली वाढत असल्यानं नदीतील पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात अनेकदा नागरिकांनी महापालिकेला निवेदन सुद्धा दिलेलं आहे। पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानं नाशिककर संतापले आहेत। एसी कॅबिनमध्ये बसून अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी गोदाप्रेमी करतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदी लागू खरं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी जाहीर केलेली आकडेवारी आहे ती एकदम धक्कादायक आहे। खरं तर नाशिकच्या गोदावरीतलं पाणी जे आहे ते गुड टू एक्सलंट असल्याचा शेरा जो आहे तो हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला आहे। एकूणच जर बघितलं तर गोदावरीचं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य असल्याचा अहवाल जो आहे तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्याने खरं तर आता याच्यामुळे एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर गोदावरीमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते सांडपाणी जे आहे ते मिश्रित केलं जातं आणि हाच जो अहवाल आहे खरं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्यामुळे खरं तर आता यामुळे खरं तर गोदाप्रेमींनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। एसी कॅबिन मध्ये बसून खरं तर शेरा मारलेला आहे असा धक्कादायक आरोप देखील गोदाप्रेमींनी केलेला आहे आणि त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील काही गोदाप्रेमींकडून करण्यात येते। त्यामुळे एकूणच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण हा शेरा मारत असताना एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। गुड टू एक्सलंट हा शेरा मारताना नेमके काय असे निकष या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत? जर नागरिकांचं सातत्यानं म्हणणं आहे की गोदावरी दूषित आहे, दूषित पाणी या ठिकाणी मिसळलं जात आहे, तर गुड टू एक्सलंट असा शेरा मारत असताना नेमके निकष काय लावण्यात आले आहेत? हा जागा पकडत खरं तर गोदाप्रेमींनी जो आहे तो संताप व्यक्त केलेला आहे। खरं तर कुठल्याही पद्धतीचा सर्वे न करता अशा पद्धतीचा अहवाल सादर करणे म्हणजे एका एसी कॅबिन मध्ये बसून अशा पद्धतीने अहवाल करणाऱ्यांवर कडक कारवाईची जी मागणी ती गोदाप्रेमींनी केलेली आहे। जर अशा अधिकाऱ्यांनी स्वतः फील्डवर येऊन जर ही पाहणी केली असती जर त्यांना लक्षात आलं असतं का गोदावरीमध्ये किती दूषित पाणी जे आहे ते मिसळलं जात आहे, मग अशा पद्धतीचा अहवाल कुठल्या बेसवर त्यांनी सादर केला यामुळेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जी मागणी आहे ती गोदाप्रेमींकडून केली जाते आणि यामुळे खरं तर आता एक नवा वाद उभा राहतोय, तो म्हणजे गोदावरीचं पाणी हे पिण्यायोग्य असल्याचा अहवाल सादर केल्याने आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर हा अहवाल सादर केलेला आहे याची देखील चौकशी करण्याची जी मागणी आहे ती करण्यात येत आहे। त्यामुळे एकूणच हा जो अहवाल आलेला आहे तो धक्कादायक आहे आणि यामुळे खरं तर नाशिककरांसह गोदाप्रेमींमध्ये संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय। गोदावरी नदीत सांडपाणी मिसळलं जातं असं सातत्यानं गोदाप्रेमी म्हणतायत। आता मात्र एक अहवाल समोर येतोय। हा अहवाल मांडलेला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं। हा अहवाल मांडल्यानंतर आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण नाशिकमधून वाहणारी ही दक्षिण गंगा ज्याची ओळख असणाऱ्या गोदावरी नदीचं हे पाणी खरं तर गुड टू एक्सलंट असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मांडलेला आहे, सादर केलेला आहे आणि त्यामुळे या अहवालामुळे नाशिककर आता चांगले संतापलेले आहेत। गोदावरी नदीत अनेक ठिकाणी दूषित पाणी मिसळलं जातं, अनेक ठिकाणी पाणवेली वाढलेल्या आहेत। असं असताना गोदावरीचं हे पाणी गुड टू एक्सलंट असा अहवाल देताना नेमके कोणते निकष लावण्यात आले हा सवाल उपस्थित करत नाशिककरांकडून आता संतापाची भावना व्यक्त केली जाते। या सगळ्या प्रकरणी आता नागरिकांनी महापालिकेला निवेदन सुद्धा दिलेलं आहे। मात्र
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानं नाशिककर संतापले. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे गोदाप्रेमींशी संवाद साधले आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतातील सगळ्याच नद्या प्रदूषित असल्याचं सांगितलं आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियमाने मंडळाने जो दिलेला अहवाल आहे तो थक्क करणारा आहे. खरं तर नाशिकमधील गोदावरीचं जे पाणी आहे ते पिण्यायोग्य आहे आणि गुड टू एक्सलंट अशा पद्धतीचं पाणी असल्याचा अहवाल जो आहे तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला आहे. आपण जर बघितलं तर नाशिकच्या याच गोदावरीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सांडपाणीचं जे पाणी आहे ते थेट गोदावरीमध्ये मिश्रित होतं आहे. मग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला अहवाल हा असा कसा असू शकतो असा प्रश्न जो आहे तो गोदाप्रेमींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत गोदाप्रेमी आहे. खरं तर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा पद्धतीचं सांडपाणी खरं तर हे गोदावरीमध्ये मिश्रित होत असताना ते पिण्यायोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहिलं की ती विदारक परिस्थिती म्हणजे सांडपाणी थेट गोदावरी नदी पात्रामध्ये मिसळते. हेच पाणी खाली रामकुंडात जातं आणि रामकुंडाच्या जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या 12 महिन्याचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सरासरी 75 वॉटर क्वालिटी इंडेक्सची पॅरामीटर लावलेलं आहे. 75 म्हणजे पिण्यायोग्य पाणी, म्हणजे आपण जे मिनरल वॉटर पितो त्या पद्धतीचं रामकुंडातलं पाणी असलं पाहिजे. आज जर वरती जी परिस्थिती असेल तर खाली किती विदारक परिस्थिती असेल. असे अनेक नाले रामकुंडामध्ये आणि त्या परिसराच्या आधी सोडलेले आणि हे मिश्रित पाणी सोडल्यानंतर MPCBचे अधिकारी या प्रकारे AC केबिनमध्ये बसून जर आकडेवारी तयार करत असतील तर यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हे शासनाची फसवणूक करताय, हे प्रशासनाची फसवणूक करताय, हे भाविकांची फसवणूक करताय आणि यांच्यावर तर 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला अहवाल हा खरं तर धक्कादायक आहे आणि अशा पद्धतीने अहवाल देणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी जी मागणी आहे ती गोदाप्रेमींकडून व्यक्त केली जाते. त्याच्यामुळे आता याच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. मग जर असं असेल तर मिनरल वॉटरच्या कंपन्या बंद करा आणि त्या कंपनींना म्हणे हे वॉटर पाणी जे आहेत हे पाणी देत जा म्हणं. जर त्या मंडळाने जर कधी असा अहवाल दिला असेल तर. जर मंडळानं असा अहवाल दिला असेल तर मिनरल वॉटरचं पाणी हे बंद करा आणि हेच पाणी द्या अशी संतप्त भावना या ठिकाणी नाशिककरांकडून व्यक्त होतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.